बघा तुम्ही आता सीईटी सेलचं एमबीबीएस बीडीएसचं रजिस्ट्रेशन केलं आणि आता तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं करायचं हे तुम्हाला माहित जर नसेल आणि कसं होणार हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. जी काही डेट दिलेली होती बघा सीईटी सेलने, जे काही तुमचा शेड्यूल होता त्याच्यामध्ये 7 तारखेला तुमचं जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्याचबरोबर 14 तारखेपर्यंत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालणार होतं. ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघणार आहे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बघायचं कसं आणि आपलं झालेलं आहे की नाही ते कसं चेक करायचं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लवकर तुम्हाला काय करायचं, आपलं चॅनल सबस्क्राईब करून टाकायचं, व्हिडिओ लाईक करायचे आणि तुमच्या मित्राला व्हिडिओ शेअर करायचा आहे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली बघा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, त्यावरती तुम्ही लिंकवर क्लिक करून डायरेक्ट आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करू शकता, जेणेकरून जी काही लेटेस्ट अपडेट येईल ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर चला तर चालू करूया व्हिडिओसाठी. बघा महाराष्ट्र राज्य म्हणजे महाराष्ट्र स्टेट मध्ये एमबीएस बीडीएस ची काउन्सिलिंग स्टार्ट झालेली आहे. त्याचबरोबर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं करायचं थोडक्यात आपण समजून घेणार आहे आणि कसं बघायचं झाले आहे की नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला जो काही प्लॅन आहे म्हणजे अजून सुद्धा जर काही काही विद्यार्थ्यांनी कसं असतं, कोणी कोणी स्वतः रजिस्ट्रेशन करतात, पण आता नियमामध्ये चेंजेस झालेला आहे, भरपूर चेंजेस झालेला आहे बरोबर. म्हणजे आता जे काही सीईटी सेलने पहिले असं नव्हतं बघा की आता एमबीबीएस बीडीएस वेगळं सेपरेट रजिस्ट्रेशन झालेलं आहे, बीएमएस बीएचएमएस बीएमएस वेगळं रजिस्ट्रेशन झाले आणि बीपीटी बीओटीएस चे जे काही कोर्सेस आहेत त्याच्यासाठी म्हणजे ग्रुप ए ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी वेगवेगळे रजिस्ट्रेशन यावर्षी कंडक्ट केलेले आहे. मागच्या वर्षी असा काही रूल नव्हता, पण यावर्षी पूर्णपणे आता चेंजेस झालेले आहे. आणि त्याचबरोबर आपण विद्यार्थ्यांना परिपूर्ण मार्गदर्शन करत असतो. त्याचबरोबर मेडिकल ऍडमिशन गायडन्स 2026 साठी आपला जो काही प्लॅन आहे म्हणजे ऑल कॅपराउंड रजिस्ट्रेशन पासून फायनल ऍडमिशन पर्यंत संपूर्ण माहिती प्लस त्याचबरोबर काउन्सिलिंग करत असतो. 5,999 चा प्लॅन असणार आहे आपला, त्यामध्ये संपूर्ण प्रोसेस आपल्याकडून केली जाते बरोबर. आता विद्यार्थी मित्रांनो, मुख्य मुद्द्याकडे आपण आता वळणार आहे. त्याचबरोबर बघा आता जे काही डॉक्युमेंट्स आता भरपूर विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये त्यांना जो काही प्रॉब्लेम तो फेस करावा लागतोय म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मध्ये. बघा आता फीच सीबीएसई डॉक्युमेंट असं देत आहे, पहिले कसं असा हा रूल नव्हता आणि असा जो काही विंडो आहे तो पण शो होत नव्हता. म्हणजे आता याच्यामध्ये डायरेक्ट चूज पाहिजे होतं, म्हणजे डायरेक्ट तुम्ही जे काही तुमची व्हॅलिडिटी आहे ते तुम्ही डायरेक्ट अपलोड करू शकत होते. पण याच्यामध्ये आता थोडेसे चेंजेस केलेले सीईटी सेल महाराष्ट्राने, म्हणजे फीस तुमची जी काही कास्ट व्हॅलिडिटी आहे ती तुम्हाला इथं डायरेक्ट फीच करायची, म्हणजे क्यूआर चा नंबर आहे ईडी नंबर तो त्यामध्ये फिल करून तुम्हाला तुमची जी काही व्हॅलिडिटी आहे ती जनरेट होत असते. आणि त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता आणि पालकांचा पण प्रश्न होता की सर व्हॅलिडिटी मध्ये क्वेश्चन मार्क येतोय, रॉंग दाखवतोय, काही काही मध्ये ग्रीन टिक आलंय तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. बट जे काही ज्या काही काही विद्यार्थ्याला असा प्रॉब्लेम फेस करावा लागतोय की त्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क येते, त्याचबरोबर त्याच्यामध्ये येते की रॉंग दाखवतोय सर, तर काय करावं. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला क्वेश्चन मार्क जरी आला याच्यामध्ये तरी प्रॉब्लेम येत नाही काही. तुम्हाला फक्त तुमचं जे काही ईडी नंबर आहे तो प्रॉपर टाकायचा आहे. तर टाकल्याच्या नंतर डायरेक्ट तुमचे जे काही सीबीसी आहे म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी ती अपलोड होऊन जाईल. त्याचबरोबर बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केल्याच्या नंतर जे काही पुढची स्टेप आहे म्हणजे आता तुमचे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड झाले बरोबर, सबमिटच्या बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही लॉग आउट होऊन जाता बरोबर डायरेक्ट. तर त्यानंतर आता आपल्याला बघायचंय की तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसे होणार. तुम्हाला कॉलेज लेवलला जाऊन करायचे. आता दोन मोड असतात त्याच्यामध्ये, एक स्क्रुटिनी मोड असतो आणि कॉलेज लेवलला जाऊन जे काही फॅसिलिटेशन सेंटर असतं त्यामध्ये जाऊन तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागतं ऑफलाईन आणि ऑनलाईन. त्याचबरोबर आता बघणार आहे आपण कसं होणार ते, ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार संपूर्ण बघणार आहे. आता हे बघा याच्यामध्ये आता महाराष्ट्र सीईटी सेलने त्याच्या ब्राउझर मध्ये एक नोटीस दिली होती, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नोटीस दिलेली होती. त्याच्यामध्ये द कॅन्डिडेट विल हॅव टू रिपोर्ट ऍट द अनोटेड कॉलेजेस बरोबर, ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला फिजिकली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी जायचे. म्हणजे कसं जायचं, ज्या दिवशी तुमचं अलॉटमेंट येईल म्हणजे तुम्ही आता रजिस्ट्रेशन तर पूर्ण केलं, तुमचं डॉक्युमेंट सगळे अपलोड केले, त्यानंतर सबमिटचं बटनवर क्लिक सुद्धा केलं, तुमचं संपूर्ण प्रोसेस झाली सर आता. तर मग आता अलॉटमेंट कधी येईल, अलॉटमेंट म्हणजे ज्यावेळेस तुमची चॉईस फिलिंग येईल. कॅपराउंड 1 चं पण शेड्यूल पूर्ण आता आपण डिस्कस केला होता तुमच्या सोबत. त्याचबरोबर आता ज्यावेळेस तुमचं अलॉटमेंट येईल त्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुम्हाला रिपोर्ट करायचं कॉलेजला, तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे सोबत आणि कॉलेजला रिपोर्ट करायचे. त्यावेळेस तुमचे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते पूर्ण होईल. जर तुम्हाला एखाद्या कॉलेजला नंबर लागला नाही तर तुम्हाला ते व्हेरिफिकेशन कसं कळेल, तर ते ज्यावेळेस तुमचं अलॉटमेंट येईल त्याच वेळेस तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे, अन्यथा होणार नाही बरोबर. त्याचबरोबर आता तुम्ही बघू शकता की जे काही द कॅन्डिडेट शुड रिपोर्ट पर्सनली आणि नॉट अलाउड टू द रिस्पेक्टिव्ह अलॉटेड सेंटर कॉलेज द फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. म्हणजे तुम्हाला स्वतः जे काही कॅन्डिडेट आहे त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे तो विद्यार्थी स्वतः त्याच्या पालकांसोबत
जे काही कॉलेज अलॉट झाले त्या कॉलेजला जाऊन फिजिकली तुमचे जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते पूर्ण करून घ्यायचे. ज्यावेळेस तुम्हाला अलॉटमेंट येईल त्यावेळेसच तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स आहे ते व्हेरिफिकेशन करून घ्यायचे. विद्यार्थी मित्रांनो, ही संपूर्ण माहिती तुम्हाला कळायला असेल. जे काही ऑफिशियल नोटीस होती ती तुम्हाला मी संपूर्ण डिस्कस केलेली आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ कळालाच असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून टाका. भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.